नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये. बार्टी, सारथी, महाज्योती, ARTI आणि TRTI मार्फत जी काही पूर्व प्रशिक्षणासाठीची परीक्षा झाली होती त्याचा स्कोर कार्ड प्रसिद्ध करण्यात आलं. पण काही ठिकाणी कट ऑफ सुद्धा आपल्याला फिरताना दिसत आहे, काही ठिकाणी मेरिट लिस्ट सुद्धा फिरताना दिसते. पण खरंच कट ऑफ आणि मेरिट लिस्ट आलेली आहे का? तर आलं तरी नेमकं काय, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, जर तुम्ही तलाठी भरतीची तयारी करत असाल आणि अपकमिंग तलाठी भरती टार्गेट असेल तर तुमच्यासाठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे आणि सध्या बॅचवर ऑफर पण सुरू आहे. म्हणजे ही बॅच तुम्हाला मिळत आहे फक्त 499 रुपयामध्ये. संपूर्ण तलाठी भरतीची तयारी या बॅच मधून तुमची होऊन जाईल. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे जवळजवळ सर्वच तुमचा सिलेबस कव्हर केलेला आहे. तर या बॅचचा फायदा नक्कीच तुम्हाला जी काही अपकमिंग तलाठी भरती आहे 1700 जागेची त्यासाठी होऊ शकते. जर तुम्हाला तलाठी बनायचं असेल आणि तलाठीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर नक्कीच तुम्ही आतापासूनच बॅच घेऊन अभ्यासाला सुरुवात करू शकता. कारण की स्पर्धा खूप आहे, त्यासाठी आपण पूर्वीच तयार असणं गरजेचं आहे. आणि ही बॅच जर तुम्हाला हवी असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. 7350037272 या नंबरवर कॉल करून तुम्ही ही बॅच मिळवू शकता. आणि जर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा डिस्काउंट हवं असेल तर तुम्ही नंबरवर कॉल करून त्या संबंधात संपर्क सुद्धा करू शकता. पण डिस्काउंट मात्र फक्त 2 दिवसासाठी मिळणार आहे. डिस्काउंट जे आहे ते मर्यादित वेळेसाठी आहे. त्यानंतर जी बॅचची ओरिजिनल फी आहे तीच स्वीकारल्या जाईल. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला ऑफर मिळणार नाही. म्हणून या 2 दिवसामध्ये या डिस्काउंटचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि तलाठी भरती जर तुमचं टार्गेट असेल तर नक्कीच ही बॅच तुम्ही घ्यायला हवी. आता जाऊया आपण आपल्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्याकडून एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. नोटीसमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तुमचं स्कोर कार्ड पब्लिश करण्यात आलेलं आहे. यामध्ये विविध तारखा आहेत. मग ते तुमच्या परीक्षेच्या तारखा असो, रिस्पॉन्स शीटचा तारखा असो किंवा ऑब्जेक्शनचा तारखा असो, मध्ये यामध्ये सविस्तर आतापर्यंत ज्या काही घडलेल्या घडामोडी आहेत त्या त्यांनी सांगितल्या. नंतर पहा आपल्याला काय करायचं आहे, तर आपलं लॉग इन करून आपले मार्क्स चेक करायचे आहेत. तुमचा जो रॉ स्कोर आहे तो आणि तो तुमचा पर्सेंटाईल झालेला आहे. जे पर्सेंटाईल जे मार्क्स आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लॉग इन केल्याच्या नंतर पाहायला मिळतील. तुमचा जो रॉ स्कोर आहे त्यामध्ये बदल झालेला आहे. पर्सेंटाईलच्या बेसिसवरच तुमची निवड या ठिकाणी केल्या जाईल. आता प्रश्न असा आहे की काही जण म्हणताय की कट ऑफ जाहीर झाले, मेरिट लिस्ट आली आणि असे स्क्रीनशॉट इकडून तिकडे आपल्याला फिरताना दिसतात. पहा मित्रांनो, सध्याचे युग आहे ते प्रसार माध्यमांचं युग आहे. जी चांगली बातमी आहे किंवा ती जेन्युइन बातमी आहे ती पसरायला थोडासा वेळ लागू शकतो. मात्र ज्या खोट्या बातम्या आहेत त्या अत्यंत वेगाने पसरत असतात. म्हणूनच इथे हे स्क्रीनशॉट आले. मी वेबसाईटवर जाण्याचा प्रयत्न केला. पूर्ण वेबसाईट तपासलेली आहे. ती बार्टीची असो, सारथीची असो किंवा महाज्योतीची असो, त्या वेबसाईटवर मला अशी PDF कुठल्याही प्रकारची आढळलेली नाही. 2025च्या बाबतीत 2025ची जी CET आपली झाली होती त्याबाबत सध्या फक्त जी 10 तारखेची नोटीस आहे, जी की मी तुम्हाला आता दाखवली, तीच नोटीस त्यांच्या वेबसाईटवर दिसते. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही मेरिट लिस्ट किंवा कट ऑफ जाहीर करण्यात आलेले नाही. माझा एक असा अंदाज आहे की हे कट ऑफ मागच्या वर्षीचे असू शकतात 2024चे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, तुमच्यापर्यंतही सुद्धा हे स्क्रीनशॉट आलेले आहेत का? आता ते खरे आहेत की खोटे आहेत ते कधी आपल्याला समजणार आहे ज्यावेळी आपण मेरिट लिस्ट डाउनलोड करू त्यावेळी. पण मेरिट लिस्ट कुठून डाउनलोड करायची, त्याची लिंक कुठे आहे हे सध्या कोणालाही माहिती नाही. आणि हे स्क्रीनशॉट कुठून व्हायरल होत आहेत ते सुद्धा त्याचाही पत्ता लागत नाहीये. त्यामुळे सध्या हे जे आलेले आहेत, काही विद्यार्थी म्हणतात एवढ्यावर कट ऑफ लागला, तेवढ्यावर कट ऑफ लागला, तर कदाचित जो काही मागच्या वर्षीचा कट ऑफ लागलेला होता त्याचा हा स्क्रीनशॉट असू शकतो. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तुमचा स्कोर किती आहे तोही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही कोणती परीक्षा दिली होती तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. या संदर्भात जर मेरिट लिस्ट आली किंवा कट ऑफ जाहीर करण्यात आला तर त्याचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. आणि मेरिट लिस्ट ती तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम ग्रुपवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.